नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। बायकोकडून मानसिक छळ म्हणून मृत्यूनंतर तिला माझा चेहरा नको दिसायला असं म्हणत व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तलाठीने आपलं आयुष्य संपवलं आहे। पण ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पतीने पत्नीची हत्या केली किंवा पत्नीने पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्या कानावर सातत्याने धडकत आहे। पुण्यातील तरुणीची बेंगळूरमध्ये निर्गुणपणे हत्या करण्यात आली। मृतदेहाचे तुकडे करून नराधम पतीने ते सुटकेसमध्ये भरले आणि तेथून तो फरारही झाला। अशा एक ना एक अनेक घटनांमुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। यातच आता अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील असलेल्या MIDC मध्ये शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं। व्हॉट्सअॅपवर ठेवलेलं स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं तेव्हा सारेच हादरले। पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटसमध्ये नमूद करण्यात आलं आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे। पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील या स्टेटसमध्ये केलेली आहे। पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या स्टेटसमध्ये आरोप करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वीचं त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केलेली आहे। आता व्हॉट्सअपवर नेमकं स्टेटस काय ठेवलेलं होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे वय 39 राहणार तेल्हारा शाहूनगर गाडेगाव रोड तेल्हारा। मी दिनांक 30 मार्च 2025 रोजी आत्महत्या करत आहे। माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते। माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती। सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजसह रक्कम देणे अपेक्षित आहे, कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे। माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं PM होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, कारण आज मी 5 दिवस झाले जेवण केलेलं नाही। माझ्या पत्नीला सोडून माझा चेहरा कुणीही पाहिला तरीही चालेल, पण माझ्या पत्नीने माझा चेहरा पाहू नये असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि माझ्या मृत्यूचं कारण असणार आहे ती म्हणजे माझी पत्नी। तर अशा प्रकारे स्टेटस ठेवून एका व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलेलं आहे। तर या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे कळवा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।